सिरियसली स्पिरिट ऑफ मुंबई मला नाही समजत यार. त्या दिवशी 25-26ला ना आमचे ऑफिसची सगळे स्टाफ आले, मग ते HR आली माझ्याकडे आणि म्हटली की ते सेंट्रल लाईनला आता ठाण्याच्या पुढे पाणी भरायला लागलंय, सोडू का त्यांना घरी. तर मी म्हटलं ते आलेच कशाला, रेड अलर्ट दिला होता ना, वर्क फ्रॉम होम दिला असता आपण. तर ही पोर म्हटली नाही दादा तसं नसतं, ते स्पिरिट ऑफ मुंबई असं साधं नसतं म्हणलं. ते म्हणले रेड अलर्ट दिला तरी घरनं निघायचं, मग ऑफिसला पोचायचं, मग हाबडी टाकून घरी जायचं. हा प्रोसेस असते, प्रोसेस असं दाखवायला लागतो स्ट्रगल. हा स्पिरिट ऑफ मुंबई. मी म्हटलं ठीक आहे, पण आता घरी कसं जाणार. तो आमचा एक मित्र आहे नदीम, वरती येतो. हां तो म्हटला नाही दादा आता काय करणार ना, मी इथून आधी घाटकोपरवरनं हे घेणार आहे मेट्रो, कारण अजून तरी तिथपर्यंत पाणी नाही भरलेलं अंधेरीत. मग घाटकोपर म्हणजे अंधेरी टू घाटकोपर असं मेट्रोनी जाणार. तिकडे ते बिस्किटं पण वाटत होते पार्लेजीचे. म्हटलं ते खाणार, मग तिथून मग ठाण्यापर्यंत असं म्हणला. मग ठाण्यापासून कल्याणला आम्ही हे शेअर होडी केली म्हणला. आणि कल्याणच्या पुढे ब्रेस्ट स्ट्रोक. मी म्हटलं तू घरी पोहोच जाणार. म्हटलं पोहताय तर एवढं चांगलं. तो म्हटलं मला उगीच नाही अंबरनाथचा मायकल फेलेप म्हणत. म्हटलं नदीम एक मिनिट बाकी सगळं सोड, तू अंबरनाथला राहतोस, मग तू का दाखवतोय स्पिरिट ऑफ मुंबई.